नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आणि तुम्हा सर्वांना आता शुभ सकाळ. आणि आता सकाळ झालेली आहे आणि ते असं आहे की माझा हा पहिला मोठा ब्लॉग आहे. तर खूप एक्सायटेड आहे मी यासाठी. आणि मी सकाळी लवकर निघालो होतो 6:30 वाजता. आणि मागच्या वेळेस गेलो होतो गावाला, आणि आता पण मी गावालाच चाललोय. मागच्या वेळी जेव्हा गावाला गेलो होतो त्यावेळेस सकाळी लवकर निघालो होतो, म्हणजे 5:30 वाजता निघालो होतो. त्यावेळेस अंधार होता खूप. त्यामुळं यावेळेस थोडं लेट निघालोय, कारण की आपल्याकडे आता आहे मोटो ब्लॉग करतोय, त्यामुळं मी यावेळेस थोडं लेट निघालोय, असा विषय. बाकी काय नाही. तर सर्वात पहिल्यांदा ज्यांनी कोणी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. असेच आपले खूप सारे असे व्हिडिओ येणार आहेत, त्यासाठी आता सबस्क्राईब करून घ्या. आणि बाकी काय नाही. कधी या रोडचं काम होतंय काय माहिती. आता माईक सेटअप वगैरे मी हेल्मेटला कसं काय वगैरे केलं आहे ते सगळं डिटेलमध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ मागचाच असेल. तर त्याने कुणी अजून बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ जाऊन सर्वांनी बघा. कारण की मी खूप दिवसापासून माझे प्रयत्न चालू होते, म्हणजे मोठा ब्लॉगिंगचा विचार चालू होता, पण मी काय केलं नाही, ते म्हणजे होत नव्हतं ते. फायनली आता तो बघताय, आता आपण मोठं ब्लॉगिंग करतोय आणि भारी वाटते. बाकी काय विषय नाही, मस्त वाटतंय. म्हणजे एक्सपिरियन्स करायचा होता मला, म्हणजे कसं वाटतंय, म्हणजे काय विषय, बाकी कसं आहे, काय फिलिंग आहे वगैरे. मस्त वाटतंय, बाकी काय विषय नाही. आता मी कॅमेरा तर लावला आहे, पण अजून मला अंदाज नाही आला ना की काय विषय आहे. म्हणजे अजूनपर्यंत मला आयडिया नाही, म्हणजे कसं आहे काय वगैरे. आता तर सध्या मी कॅमेरा लावला, एक व्हिडिओ काढला मगाशी, चेक केलं वगैरे कसं येते काय. पण आता मला असं वाटतं येत असणार आहे बरोबर, थोडं नेटवर्क खाली आहे. तर बाकी काय नाही. आणि हेल्मेटमध्ये पण दोन विषय असा आहे की दोन हेल्मेटमध्ये पण प्रकार आहे. आता मी जो हेल्मेट आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघितला मागचा तर तुम्हाला समजून येईल. हेल्मेटची फ्रंट साईड, म्हणजे पुढे जिथं मी ते लावणार आहे कॅमेरा आपला, ते जरा आपलं जे साईज आहे ती थोडी मोठी आहे, त्यामुळे बोलताना एवढा काय प्रॉब्लेम होत नाही. नाहीतर मग जर दुसरं हेल्मेट जे असेल ना, तर तिथं विषय असा आहे की हेल्मेटला बोलताना थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणजे तिथं थोडं टाईट आहे. काय झालं कम्प्लेट सध्या काही काय असं काहीतरी चाललंय. आता गावाला बघू कसं काय येतंय, कसा एक्सपिरियन्स आहे. मला घाटातले वगैरे व्हिडिओ पण दाखवतो, व्हिडिओ वगैरे घेतो मी. जेव्हा एकटा असायचं तेव्हा काय व्हिडिओ घेता येत ना, एकाच कसं व्हिडिओ काढणार ना. आता कसं टेन्शन नाही, आता काय आपल्याकडं. अरे यार एवढी भूक मग कसं होणार. पैसा घाला यार रूम. काय आता काय बघू शकत नाही, कधी काम होते काय माहिती. म्हणजे रोजचं काम चालू आहे. त्यांना कोणता जे कोणी आपले नवीन व्ह्यूवर असतील, जे बघत असतील, तर त्यांच्यासाठी हा कल्याण मुरबाड रोड आहे. याचं आता सध्या काम चालू आहे. त्याच्याकडे काम होते काय माहिती. आत्ताच मी मागच्या आठवड्यात तुळजापूरला आम्ही घरची फॅमिली गेलो होतो. त्यावेळेस मी ह्याच वेळी आत्ताच आलो होतो. गाव जवळ असल्यामुळं सारखं माझं जाणं येणं तर चालूच असते. बाकी काय विषय नाही एवढा, असा विषय. हा, आणि आता मी तर लावलंय, खड्डे पण आहेत रोडवरती. आणि फर्स्ट टाइम मी हेल्मेटला ते लावून चाललोय, तर थोडी भीती पण वाटते, पडतंय का काय. पण लेट ती बघू. आता मी तर टाईट वगैरे केलंय एकदम मस्त, म्हणून काय एवढा प्रॉब्लेम नाही येणार आहे. पण बघू बघू कसं कसं होतंय काय होतंय. पडलं तर नाही पाहिजे, नाही तर विषय अवघड होईल. काही काही वेळेला होत नाही, काही नाही विषय.
काम करायची चालू आहे. तो थंडी तर वाजते, मला वाटलं की थंडी वाजणार नाही. मी टेम्परेचर येतो ना चेक केलं करून किती टेम्परेचर आहे. मला वाटलं होईल का पण थंडी आहे. टेम्परेचर दाखवते पण थंडी तर असते. काहीच काढली नाही. समोर धुकं आहेत का केमिकल आहे काय समजणार नाही. असं आहे. बाकी काय नाही आपले. आणि आता वाजलेले आहे 7 वाजून 48-47 मिनिटे. झोपायला किती लागते काय माहिती अजून. निघताना मी दरवेळेस निघतो त्यावेळेस वरती खूप नंतर सकाळी मी लवकरच निघतो. कसं आहे उशीर व्हायला नको. अंतराच्या आधी निघाला ना टेन्शन नसतंय. आपल्याला कुठं ज्या डेस्टिनेशनला जायचंय सकाळी कसं लवकर निघायचं. सकाळी लवकर निघायचं म्हणजे कसं कुठं जायचं असेल तर लवकर सुटतं. आता मागच्या वेळेस लवकर गेलो होतो ते तुळजापूरला त्याच्या आधी गेलो होतो. बरोबर लवकर निघालो होतो तेव्हा पण मी एकदा गाडीवरती गेलो होतो. लवकर करतो त्याचा 5:30 निघालो. 5:30 7:30 7:30 7:15 घरी गेलो होतो. हेल्मेट काढा घाला. आता मला चहा प्यायला द्यायचा होता. आता हेल्मेट काढू परत आता विचार चाललाय काय करू का घरी जाऊ डायरेक्ट बघूया आता काय होतंय काय नाही. ठीक आहे. आता विचार चालला यावेळेस काहीतरी प्लॅन करायचा होता. रूट पण करता येईल म्हणजे लॉंग रूट दिसतंय इथं काय सोबत असतं तर मजा येते जरा. कसं टेन्शन नाही ना सोबत सोडून आपल्यावरती जायला. बघू आता प्लॅन तर करतो. येत असं ते नाही तर मग आपलं तर चिंतल तो घटना ऍक्टर मारायचं आणि काय जिंदगी. हो बराच मोठं झालं म्हणजे आम्ही लहानपणी आम्ही त्याला मी जायचो त्यावेळेस किती छोटा होता. आता मोठं काम वगैरे झालं एवढा तेव्हा आता काय आम्हाला तसंच पण नव्हतं एवढं. आणि आज काय करू असं जाते लहानपणी आम्ही घरून जाताना कल्याणमधून जाताना विचार करायचा आम्हाला रोड कसं काय आम्हाला माहित नसायचं म्हणजे एवढं रोडचं वगैरे कसं माहीत पडत. आणि काय नुसतं फक्त बघायचं. पण नंतर मग मोठं मोठं होत गेलो मग आता माहीत पडत गेले कुठून काय कसं काय. आता एकट्याच गोष्ट ब्लॉग तर लय झालेत आपले पण मोठं ब्लॉग तर कधी केला नाही. काय आयडिया नाही काय असतंय कसं असतंय कसा एक्सपिरियन्स आहे. हो हो काय बाकी फिरत जावा फिरल्याशिवाय मजा नाही. घरून निघूची वाटत नाही पण एकदा घरातून बाहेर पडल्यावरती असं वाटतं की बरं झालं बाहेर आलो. फिरायला मजा येते असा विषय आहे. बाकी नक्कीच नाही. हो आता बंद ठेवलं होतं मी माहिती करायला. आणि आता परत चालू केलेला आहे. आता आपल्याला लागलेला आहे घाट आणि घाटातले दृश्य बघण्यासाठी व्हिडिओ चालू केलेला आहे. आणि तथापि व्हिडिओ चालू केलेला आहे कारण की आपण आहो आता घाटामध्ये. तर घाटातले आडवे आडवे म्हणजे काय म्हणतात ते वाकडे तिकडे वळण दृश्य आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करायचे त्यामुळे व्हिडिओ कमी केले. आता काय विषय नाही. आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होतोय. आवाज येत नाही आहे तर मला थोडीशी आता सेटिंग करायला लागणार आहे. मी आत्ताचा व्हिडिओ चेक केला जरा कसा येतोय काय नसता. थोडा व्हॉइस प्रॉब्लेम होतोय तर मला वाटतंय काहीतरी याच्यावरती उपाय करायला लागणार आहे लवकरच. बघूया कसं होतं. मी नजाराचा फक्त आनंद घ्या. व्ह्यू कसा वाटतंय कसा वाटतंय व्ह्यू हा हा व्ह्यू बघाय पुन्हा गेल्यावर तर अजून भारी आहे. एक नंबर थंडी थंडी वाजते 40 थंडी वाजते खूप खूप खूप. आता वाजलेलं आहे 9:06. 9:06 झालेले आहेत आणि आपण फिरलो गाडत आहे. सकाळी मला वाटतंय आता घास चरायला चाललेत बहुतेक.
संध्याकाळी होतात परत. आता थोडं बरं वाटतंय कारण की ऊन लागतंय ना. गार लागत होता लई रे. गार लागत होता. गार लागत होता का बाई. एकच नंबर हा. ले 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 लो भैया. गिडी गिडी. नाही मी लवकरच एक अशी लांब अशी ट्रिप काढणार आहे गाडीवरती. बघूया कसं होतंय. काय विषय नाही. आता कंटिन्यू आपले मोठे प्लॅन येणार आहेत, काय विषय नाही. त्याचे आता बघूया. आणि विषय असा आहे की मी माझी गाडी गावाला दिली होती दादाला ना. तर तीच गाडी आता मी घेऊन येणार आहे, माझी गाडी रिटर्न, आणि दादाची गाडी देणार आहे दादाला. असा विषय झालाय. हा. बाकी काय नाही. अरे जरा बघा तुम्ही फक्त काय व्ह्यू आहे. काय व्ह्यू आहे मस्त. एकच नंबर. इथं नजारा बघा फक्त आता व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू. नजारा ही नजारा है, अभी नजारा ही नजारा मिलेगा तुमको. और हा आता आपण आहे माळशेज घाटामध्ये, आणि माळशेज घाट इज अ व्हेरी डेंजरस. बिकॉज बिकॉज पुढं काय, तुला विषय असा आहे की घाटामध्ये इथे गड्डे वगैरे पडतात, त्यामुळे इथे कुठेही थांबून देत नाही, असा विषय आहे. इथं असं इथं वरून असं दगड पडला होता तर पिकअप होती. गाडी मुंबईला येत होती, तिथं तिथं हे घालवतात, पावलं घालतात, म्हणजे वरून दगड पडला तर ती डायरेक्ट अपाट. अपाट म्हणजे काहीच राहिलं नसतं. डायरेक्ट कार्यक्रम. त्यामुळे इथे आता थोडी भीती वाटते, पण काय विषय नाही. तो तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे. आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही बघतांचं इथं जे लोकेशन आहे, तर इथं प्रॉपर इथं या ठिकाणी दोन तास पाणी पडते इथं. पण आता सध्या पावसाळा नाही, त्यामुळे पाणी पण बंद झालंय. आता आता पावसाळ्यामध्ये चालू होतं ते पाणी. तर त्याच्यावरती वगैरे रील वगैरे येतात, ते डान्स वगैरे करतात पोरं. तो हे आहे. लेन लेन, क्या बोलते इसको, लेन. हा तो आ रहा है. थंडी पण वाजते खूप, अजून पण थंडी गेलेली नाही आहे. हो. ऐनारे भुवेरी मार्ग बोगदा, जो की थोड्या अंतरावरती आधी जहाने. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. लहानपणी आम्ही अगोदर वाढायचो, आता पण करतात आम्ही, काय घेतो आदिवस्ती वस्ती वरती. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, बरोजा महाराष्ट्र माझा. तर मंडळी आता मी पोहोचतो आहे गावाला, आणि ते रिटर्न जाणार आहे. तर आता माझा हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. जे जे आपण परत भेटूया, ते कंटिन्यू करूया. हा आजच्या दिवसाचा, आणि उद्या दुसरा रिटर्न मुंबई जाणार आहे, तो व्हिडिओ टाकतो मी. त्याचा आपण तुम्हाला आता ही गाडी देणार आहे, आणि उद्या आपली ॲक्टिवा घेऊन रिटर्न जायचे. बाकी काय विषय नाही, हाच आहे. तर मग आता डायरेक्ट आता उद्या व्हिडिओ काढतो. चला तर भेटूया आपण उद्या. तर मंडळी नमस्कार. तर आपल्या
आणि जेवणात मिळतं घेतलं काय दुपारी जरा फिरायला वगैरे बाहेर वगैरे गेलो. संध्याकाळी गाडी नेऊन दिली दादाला. परत गाडी घेऊन आलो संध्याकाळी आपली ऍक्टिवा. पैकी मी 6 महिने आधी गाडी घेतली. नाही नाही आता ब्लॉग होता आणि आपले जरा मोठं ब्लॉगिंग युट्यूब करायची फेसबुकला लागले होते. बाकी असं काय विशेष काय नाही. तर आता पाणी पर्यंत येतो वरती. आता काय आहे तर मंडळी आपल्या गाडीची वायर निघाली बघा तुम्ही आता. विषय झालाय खोल. मला वाटते ते याच्यातच टाकायला लागणार आहे परत. त्यातच टाकायची. हा त्यातच टाकावं लागणार आता. ऑप्शन नाही काय हे परत लावून टाकू का? त्याचे पूर्ण तर काही निघायची नाही ना वायर. वायर निघते बघ बरं. नाही ना निघत ते. थोडी ओढून बघ ना. ते काढ पाहिजे. नाही निघत. तसंच करायला लागन. ह्याच्यातच टाकायला लागन. थांब थांब मागे अजून पुजवर थोडं पुढं. असं त्याला टाक चेंजच करायला लागणार आहे ती. पण त्याच्यात आतमध्ये काय अडकलं तर परत जातीये का? कुठं ना झाला हिच्या आईला. आता आपली मित्र वायर आम्ही परत त्याच्यामध्ये टाकून दिले. मीटर का काय निघाली काय माहिती त्याचा. त्या गाडीची सवय झाली होती म्हणजे नॉर्मल हा टेन्शन नाही. नॉर्मल तुला लायचं असेल तर काय विषय नसतात म्हणजे टेन्शन नाही. आपली काय नाही त्या कसं जास्त स्पीड पळत येत नाही ना. ही गाडी कशी पळत आली असते आपल्याला असा विषय. मग आपल्याला काय एकच फरक होत व्हिडिओ वगैरे करता येत नाही. भाषा येते का नाही आवाज वगैरे बाकी त्याचे काय हे नाही. काल पण चेक केलं तरी वाटतं मला वॉइस क्वालिटी जरा मला वाटते चेंज करावं लागणार आहे. ह्याच्यामध्ये तर स्वतःचा जो आहे मला वाटतंय मला वाटतं ते चेंज करावं. बाकी एवढा व्हिडिओ होता. व्हिडिओ मला वाटते करायला आवडला असेल तर लाईक द्या.